नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण संपन्न। करमाळा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली। गेल्या 2 महिन्यापासून वृक्ष लागवडीचे नियोजन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी प्रयत्न करून करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्या झाडांचे जतन करण्यासाठी चारही बाजूनी संरक्षण जाळी बांधून वृक्ष लागवड केली आहे। प्रारंभी करमाळा शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली। या दिंडीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण व उद्घाटन करण्यात आले। पंचायत समिती हॉल येथे सांगता कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान गेल्या 2 महिन्यापासून पोलीस हवालदार अझर शेख आणि हवालदार बालाजी खोरपडे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले होते। त्यांचा आदर्श पोलीस म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मुलांच्या प्रत्येक वाढदिवसाला फळाचे 1 झाड लावून ते झाड जतन करा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष संदीप पाटील व सर्व पोलीस पाटील, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अय्यूब शेख, करमाळा, सोलापूर।